सो फ्रेंड्स पण फ्रेंडशिप ज्याच्याशी करणार आहे त्याचं नाव कळेल. माझं नाव फ्रेंड. बरं आता तुझं नाव सांग ना. माझं नाव पण फ्रेंड. नाईस टू मीट यू फ्रेंड. बरं आता आपली फ्रेंडशिप झालीच आहे तर मग मला घरी नेऊन सोड ना. हा बोला जाधव साहेब. साहेब तुमच्याबद्दल ते आर्टिकल लिहिणारा जो पत्रकार होता त्याचा पत्ता लागलाय. कोण आहे तो? विशाल दीक्षित त्याचं नाव. विशाल दीक्षित म्हणजे दिल्लीचं सेक्स स्कॅन्डल ज्यानं बाहेर काढलं तो. हो तोच तो. कालबादेवीला त्याचं प्रेस आहे आणि तिथेच तो राहतो. ठीक आहे जाधव साहेब, या विशाल दीक्षितला मी कसं मॅनेज करतो ते बघाच. तुम्ही फक्त त्या विनायकला अडकवण्याचं काम करा. ठीक आहे साहेब. मी असं ऐकलंय की हा जो विशाल दीक्षित आहे हा प्रामाणिक वगैरे कॅटेगरीतला आहे म्हणे. ते माझ्यावर सोपवा जाधव साहेब. स्वतःची किंमत वाढवून घेण्याचे प्रकार आहेत आणि माझ्या बाबतीत आतापर्यंत असं कधीच घडलेलं नाही की एखादी गोष्ट मी विकत घ्यायचं ठरवलं आणि रिकाम्या हातानं परत आलो. ज्या दिवशी माझी आणि विशालची भेट होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी या फॅक्टरीच्या प्रकरणाशी श्री अरुण गडकरींचा काहीही संबंध नाही असं पेपरमध्ये छापून आलेलं दिसेल तुम्हाला. ठीक आहे साहेब, मी त्या विनायककडे बघतो. तुम्ही जरा त्या विशाल दीक्षितचा छडा लावा. ओके बाय. विशाल दीक्षित. राकेश, तुला एक विचारू? बोल ना. आम्ही बरेच दिवस बघतो तू मुक्ताशी नीट बोलत नाहीयेस. तिला तू टाळतोयस का? इनफॅक्ट आम्ही दोघं सगळा ग्रुप आम्ही सगळेजण बघतोय की तू आणि मुक्ता एकमेकांशी बोलत नाही आहात. जाऊ दे ना यार, आपण काहीतरी चांगल्या विषयावर बोलूया ना. आणि मी मुक्ताशी बोललो काय किंवा न बोललो काय याच्याशी तुम्हाला काय फरक पडतो यार? तुमचा काय संबंध आहे? असं कसं म्हणतोस तू? ती तुझ्याशी नीट बोलतीये पण तू तिच्याशी नीट बोलत नाहीयेस. तू तिला टाळतोयस का? हे बघ, असं काहीही नाहीये. मला वाटतं उगाच तुम्ही स्वतःच्या मनाचे कन्क्लुजन्स काढताय. दॅट्स ऑल. हे बघ, आपण सगळे एका ग्रुपमध्ये आहोत आणि ग्रुपमधली दोन माणसं जेव्हा एकमेकांशी नीट बोलत नाहीत त्यावेळेला ग्रुपचं ॲटमॉस्फिअर खराब होतं. म्हणून आम्ही विचारतोय तुला. आय थिंक दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. आणि माझ्यामुळे जर का ग्रुपमध्ये प्रॉब्लेम्स होत असतील ना तर फाईन फाईन यार, मी ग्रुपमध्ये नाही आहेत. एनिवे आय डोंट केअर यार. राकेश, आम्ही मित्र म्हणून तुला कारण विचारलं होतं. तुझ्याशी नीट बोलायला आलो. तूही नीट बोलावं एवढीच इच्छा आहे. अच्छा, तुम्ही मित्र आहात ना माझे? मग मी बोललेलं कळत का नाहीये तुम्हाला? माझ्यावर विश्वास का नाही तुमचा? मुळात मी म्हणतो, मी मुक्ताशी बोललो किंवा न बोललो याचा तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्ही याचा इतका मोठा इश्यू का करताय यार? एक मिनिट, आम्ही या गोष्टीचा अजिबात इश्यू वगैरे काही करत नाही आहोत. पण ही गोष्ट जी तुला इतकी क्षुल्लक वाटते ना ती एवढी क्षुल्लक नाही. मला वाटतं हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. अँड यू गाईज प्लीज कीप आउट ऑफ इट. खरंच? हो बहिणी, अहो आत्ताच हॉस्पिटलमधून फोन आला होता. डॉक्टर म्हणाले मानची तब्येत हळूहळू सुधारतीये. मा बऱ्याहून घरी आल्या ना की आपण आधी देवीच्या दर्शनाला जायचं. नक्की. हो आपण सगळे जाऊया ना. बहिणी मी येते. तू कसला येतोयस? तू नुसता बोलणार का? आजी बरी झाली ना की आपण सगळे जाऊया हा देवीच्या दर्शनाला. ओके. तुला माहिती आहे आज त्या छोटीचा चेहरा बघितला ना तेव्हापासून मला वाटतंय की आज नक्की काहीतरी चांगलं होणार होतं. कोण छोटी? अगं काय झालं माहितीये का, मी असा गाडीतच जात होतो इतक्यात एक छोटी मुलगी अचानक गाडी समोर आली. अगं बाई, मग?
नाही नाही, तसं घाबरण्यासारखं काही नाहीये. मी गाडीचा ब्रेक दाबला आणि गाडीतनं उतरून तिला विचारलं की काय बरी आहेस ना, घाबरली नाही आहेस ना. तर ती एवढी छोटी मुलगी मला काय म्हणते माहितीये, हो घाबरली आहे पण तुमच्या इतकी नाही. काय नाव तिचं? नाव गर्लफ्रेंड. कोण फ्रेंड? आणि तुला किती वेळा सांगितलं जपून क्रॉस करत जा. तुला माझं ऐकायचं नाहीये का? अगं मी खरंच सांगते ग, मला कुठे नाही लागलंय. आणि लागलं असतं म्हणजे? हा, खरं सांग, तुला अजिबात लागलेलं नाही? अगं नाही ग लागलंय. जराही नाही? नाही. तो गाडीवाला कोण होता ग? हा, आणि हे बघ, पुढच्या वेळेस असं काही झालं ना की चांगला आरडाओरडा करायचा, म्हणजे आजूबाजूचे लोक मिळून त्याला चांगलं मारतील, कळलं? मम्मा तुझं म्हणजे ना काहीतरी उगाच. काहीतरी उगाच नाही, ह्या लोकांना ही अशीच शिक्षा व्हायला हवी. चल आता मी तुझ्यासाठी गरम पाणी काढते, चांगला वॉश घे आणि मला दाखव कुठे मुकामार वगैरे लागला नाही. मम्मा नाही नाही नाही, चल चल. काय विजयराव, कसे आहात? काय कुठं पार्टीला चाललाय वाटतं? नाही म्हणजे घरी आई वडील नाही आहेत आहेत ना, सगळे आहेत. आपल्याला कोणाला नाही नाही, मला तुलाच भेटायचं. काय आहे, आपल्या एरियातल्या लोकांवर लक्ष ठेवायला लागतं बाबा. म्हणजे कोणाचं काही बरं वाईट झालं, कोणाचं काही बरं वाईट घडलं तर नंतर पोलिसांची बदनामी होते ना. म्हणून आपलं आधीच काळजी घेतलेली बरी. काय हं? विजय विजय मी तुला भेटायला आलो कारण तुम्ही पोरं रात्रीची हिंडता. तुला काही अनोळखी वस्तू कुठे दिसली, कुठं काही एकदम विचित्र घटना घडलेली दिसली तर पोलिसांना कळवा लगेच. काय म्हणजे एखादा गुन्हा उघडकीला येऊ शकतो, गुन्हेगार पण सापडू शकतो. काय राईट सर. ओके, राईट. टेक केअर. बाय सर. निघा. अण्णा मला भीती वाटते हो. अहो शालिनीताई, खरंच घाबरण्याचं काही कारण नाहीये. मला माहितीये तुम्ही मला धीर देण्यासाठी हे सगळं म्हणताय. नाही, यावेळेस आता धीर देण्यासाठी नाही सांगत आहे. पण अण्णा, मानच्या तब्येतीत काहीच फरक पडत नाहीये. हे पहा, माननी त्यांच्या आयुष्यातला कठीण काळ आता पार केलेला आहे. आता यानंतर त्यांच्या प्रकृतीची काळजी करण्याची काहीही आवश्यकता राहणार नाही. खरंच? खरंच. हे पहा, माझ्या देवपूजेची वेळ झालेली आहे. मानसाठी उदंड आयुष्य मागणार आहे मी त्या देवाकडे. ठीक आहे. घ्या साहेब. थँक्स. काय आगाऊ असतात रे आजकालच्या मुली. हा, हे काय नवीनच? पुरी आगाऊच असतात. कोण भेटली आज? अरे काय नाही, मी गाडी चालवत होतो आणि रस्त्यात अचानक एक मुलगी आली. असं? हो, अरे मस्तपैकी जगाची पर्वा न करता चालत होती रस्त्यावरनं, मैत्रिणीमध्ये खिदळत. हातात बॅडमिंटनची रॅकेट पण होती. बॅडमिंटनची रॅकेट? स्कर्ट घातला होता का? हो ना, आणि स्वतःच्या बापाचा रस्ता असल्यासारखीच क्रॉस करत होती. असं? एकदम बिंदास. तुला माहितीये किती अर्जंटली ब्रेक दाबायला लागला मला. मोवाय टाकली असन तुमच्यावर ना? हा, मला वाटलं घाबरेल, पण नाही, बिंदास माझ्या गाडीत येऊन बसली. हा, गाडीत? एकदम ओळख देख नसताना? लयच आगाऊ होती. म्हणजे तुमच्या शेजारी बसली होती? का मागे बसणार? तुला माहितीये जेव्हा 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 ब्रेक लागायचा तेव्हा तेव्हा ती पडायची. कंपल्सरी तिला सीट बेल्ट लावायला लावला. बरं. तुला सांगतो, एवढी चळवळी होती ती.
चळवळी होती हो. तुमच्या शेजारी बसली होती आणि सारखी चळवळ. कसं लक्ष लागणार तुमचं ड्रायव्हिंग मध्ये? एक मिनिट, तुला काय वाटतंय? हा, ती 12 वर्षांची लहान मुलगी होती. काय हा ठीक आहे, एवढंच होय. मला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी असन. का तुला काय वाटलं फक्त मोठ्याच मुली इंटरेस्टिंग असतात? अरे मला आयुष्यात पहिल्यांदा कोणाशी तरी मैत्री करावीशी वाटली आणि तू तिच्याबद्दल हे अंदाज बांधतोस काय? हा, म्हणूनच विचार होतास तिने स्कर्ट घातला होता का? हा, पुढच्या सीटवर बसून चळवळ करत होती का? आता मला वाटणं साहजिक आहे ना, एक मुलगी बॅडमिंटनची रॅकेटवाली स्कर्ट घातलेली ड्रायव्हिंग सीटवर तुमच्या शेजारी चळवळ करत असणारी म्हणजे तुमच्याच वयाची असं असं. उचला उचला. हा बोल. मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. थोड्या वेळानं करतो, आमच्या समोर नको. येतो हा. हा बोल. आराम करत असशील ना आपल्या हक्काच्या संसारात? म्हणजे पद्माकर, तू आम्हाला असं रस्त्यावर सोडून देणार आहेस का? अरे काय झालंय काय? आज मी तुला ऍक्सिडेंट मध्ये. काय? आम्ही इथे काय बघतोय याची जरा तरी कल्पना आहे का तुला? अगं पण तिला लागलं वगैरे तर? तिला लागलं वगैरे नाहीये ना? नाही, पण जर लागलं असतं तर तू आला असतास? तू खरंच आला असतास का? वैजू तू. नाही नाही, राहू दे पद्माकर. डोंट गिव्ह मी एन एक्सप्लेनेशन. तू सुखी राहा आपल्या संसारात. आम्ही आहोतच इथे आमच्या नशिबाची फळं भोगायला. अहो चला ना, आम्हाला खूप झोप आली आता. 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं काय? केव्हापासून तुम्ही या फाईल्स उघडून बसला? तर आणखीन किती वेळ? मी काय म्हणतो, जर का तूही दमली नसशील तर जरा ह्या पत्रांवर नजर घाल. दिवाकर, ओके टेल मी. हे बघ, आपण VRS ची स्कीम डिक्लेअर केलेला 1 आठवडा झाला. प्रतिसाद काही फारसा आलेला नाहीये, पण मला काही जुन्या लोकांची पत्र आलीत. त्यांना भेटायचे म्हणतात मला ना या लोकांचं खरंच काही कळत नाही. काम सोडावं म्हणून आपण यांना चांगलं कॉम्पन्सेशन देतोय, तर घ्यायचे पैसे आणि राहायचं सुखासुखी घरात. नाही, तेच समजून घ्यायचं ना मला पण. आणि मला सांगा, आपण या कंपनीचे मालक आहोत ना. आपण ठरवणार की आपल्या कंपनीचा फायदा कशात आहे, नुकसान कशात आहे, हो की नाही? आहे, आपला अधिकार आहे तो. पण काय मेघना, कायद्याबरोबर थोडा माणुसकीचाही विचार केला पाहिजे ना. अरे एवढी वर्ष कामं करतात ते लोक आपल्याकडे, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून तरी घेऊया आपण. काय हो, ते काल परवापर्यंत या VRS स्कीम बद्दल आपल्या दोघांचं एकमत होतं. हे अचानक काय झालं तुम्हाला? नाही नाही, काही झालेलं नाही ग. थोडं नाटक. म्हणजे काय की इतकी वर्ष काम करतात ते आपल्याकडे, तर त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं तर त्यांनाही बरं वाटेल ना. शेवटी आपल्याला हवं तेच करायचं आपण, पण त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला काय हरकत आहे? आय थिंक इट इज वेस्ट ऑफ टाइम. त्यांच्या भावना जपण्यापेक्षा व्यवहार बघा तुम्ही. खरं बोलते मी. बरं मॅडम, आणखीन काही आज्ञा? फाईल बंद करा आणि झोपायला चला. ओके. ताई आत्या, माणसं एवढी बदलतात? कुणाबद्दल बोलतेस? मला राकेश भेटला होता.
मी ठरवलं होतं त्याच्याशी पूर्वीसारखंच वागायचं, आपलेपणाने. मी पुढेही गेले. तुला माहिती आहे आत्या, त्यानेही माझ्याकडे पूर्वीसारखंच बघितलं, विश्वासाने. फोनवर बोलता बोलता तो माझ्या दिशेने आला. मला काहीतरी सांगणार होता की अचानक त्याच्या डोळ्यातनं कठोर कोरडे भाव आले आणि पाठ फिरवून तो निघूनच गेला. असं का केलं त्याने? कुठल्या तोंडाने बोलेल ग तो तुझ्याशी? आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन निर्लज्जपणाने इथे आला होता गोवर्धनचे आशीर्वाद मागायला. तू विसरली असशील, तो कसा विसरेल? त्याच्या मनात कुठेतरी खात असेलच की. माझा तरी अनुभव आहे मुक्ते, माणसाचं मन एकदा गढुळलं ना की ते कधीच स्वच्छ होत नाही. किती कठीण आहे ना सगळं, कठीण आणि गुंतागुंतीच. पण मी वाट काढणार आहे हातून. अरे पण ह्या इतक्या महत्वाच्या गोष्टी तू आम्हाला फोन करून सांगायला हव्या होत्यास. पण तुम्ही उगाच आणखी टेन्शन घेतलं असतं म्हणून मी काही सांगितलं नाही सांग. पण आता गोष्टी खूप पुढे जायला लागल्यात. मुळातच मेघनाला कंपनीच्या कामांमध्ये लुडबुड करायची काहीही गरज नाहीये. मला कळल्यावर मी बोललो काकीशी. मग बाबा, काकी खूप बदलली हल्ली. मी तिला चांगल्या पद्धतीने सांगायला गेलो तर ती किती क्वालिफाईड आहे हे ती मला सांगायला लागली. क्वालिफाईड, भरपूर क्वालिफाईड असणं आणि ऍक्च्युअली बिझनेस चालवणं यामध्ये मोठा फरक आहे म्हणावं. आणि हे सगळं आता या अशा वेळी, मा अशा अवस्थेत असताना. नाही सागर, हे कुठेतरी थांबायला हवं. पण बाबा, आता तुम्ही काही सांगायला गेलात, काही समजावायला गेलात तर भांडणा व्यतिरिक्त काही होणार नाही. हो बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझं नीट लक्ष ऑफिसमध्ये. आणि तसंच काही सिरियस असेल तर मीच सांगेन तुम्हाला.